हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या मागच्या जन्माचे कर्म कसे होते ते आपण जाणून घेऊ शकतो. या विषयात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, यासाठी आपल्याला भगवान विष्णू आणि गरुडाच्या एका पौराणिक कथेचा आधार घ्यावा लागेल, ज्यात भगवान विष्णूंनी हे रहस्य उलगडले. एका वेळची गोष्ट आहे, जेव्हा भगवान विष्णू आपल्या सिंहासनावर विराजमान होते. त्यांचे प्रिय भक्त आणि वाहन गरुड त्यांच्यासमोर उभे होते. गरुडाने अत्यंत विनम्र भावाने भगवान विष्णूंना प्रश्न केला, हे प्रभू, मनुष्य आपल्या कर्माच्या आधारावर चांगला किंवा वाईट जन्म प्राप्त करतो हे तर मला समजले, पण काय कोणताही मनुष्य हे जाणून घेऊ शकतो की त्याने आपल्या मागच्या जन्मात कोणकोणती कर्म केली होती का? तो हे समजू शकतो का की त्याचा जन्म कुठे आणि कसा झाला होता, आणि जर हो तर तो हे कसे जाणून घेऊ शकतो? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे गरुड, तू खूपच सुंदर प्रश्न केला आहेस. हा प्रश्न प्रत्येक त्या आत्म्याच्या मनात निर्माण होतो ज्याला आपल्या जीवनाची गूढ रहस्य जाणून घ्यायची आहेत. मी तुला आज हे रहस्य समजावून सांगेन, पण आधी कथा ऐक. ही कथा लक्षपूर्वक ऐक, कारण ही तुला कर्म, पुनर्जन्म आणि मागच्या जन्माचे रहस्य समजण्यास मदत करेल. प्राचीन काळात एक राजा होता. त्याचे नाव अमरसेन होते. तो मोठा, धार्मिक आणि पराक्रमी होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि राजा नेहमी धर्माच्या मार्गावर चालत असे. पण एक दिवस राजाच्या मनात एक विचार आला आणि त्याला आपल्या मागच्या जन्माच्या आठवणी अस्पष्ट रूपात आठवू लागल्या. तो विचार करू लागला, मी असे काय केले की मला हे राजसी जीवन मिळाले? काय माझ्या मागच्या जन्मात सुद्धा मी राजा होतो की आणखी कोणी? आणि जर माझे कर्म वाईट होते तर मला हे सुख कसे प्राप्त झाले? राजाने आपल्या दरबारातील विद्वान आणि ज्योतिषींना बोलावले. त्यांनी विचारले, काय असा कोणताही मार्ग आहे ज्याने मी माझा मागचा जन्म जाणून घेऊ शकेन? विद्वानांनी सांगितले, महाराज, आपल्या शास्त्रामध्ये मागचा जन्म जाणून घेण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग आहे ज्योतिषशास्त्र. आपल्या जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती, विशेषतः राहू, केतू आणि नवम भाव आपल्या मागच्या जन्माच्या कर्माचे संकेत देऊ शकतात. दुसरा मार्ग आहे गहन ध्यान आणि योग साधना. याच्या माध्यमातून आपण आपल्या आत्म्याच्या खोलात उतरून मागच्या जन्माच्या स्मृती जागृत करू शकतो. तिसरा मार्ग आहे एखाद्या सिद्ध गुरूंची कृपा, जे आपल्या आध्यात्मिक शक्तीने तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे दर्शन घडवू शकतात. राजा अमरसेनने या सर्व पद्धती आजमावण्याचा निश्चय केला. सर्वात आधी त्यांनी एका प्रख्यात ज्योतिषाला बोलावले. ज्योतिषाने त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला आणि सांगितले, महाराज, तुमच्या मागच्या जन्मात तुम्ही एक सामान्य व्यापारी होतात. तुम्ही खूप दान पुण्य केले, गरिबांची मदत केली आणि धर्माच्या मार्गावर चाललात. पण एक चूक तुम्ही केली होती. तुम्ही तुमच्या व्यापारात एकदा अजाणतेपणी धोका दिला, ज्यामुळे काही लोक दुःखी झाले. तुमच्या चांगल्या कर्मांनी तुम्हाला हे राजसी जीवन दिले, पण त्या एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला या जन्मात काही कष्टसुद्धा भोगावे लागत आहेत. जसे की तुमच्या आरोग्यात वेळोवेळी येणाऱ्या समस्या. भगवान विष्णूंनी हसत गरुडाकडे पाहिले आणि म्हटले, हे गरुड, मनुष्याच्या कर्माचा हिशोब निसर्ग स्वतः ठेवतो. जर तुला हे जाणून घ्यायचे आहे की मागच्या जन्मात कर्म कसे होते, तर यासाठी दोन सोपे आणि स्पष्ट मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबून कोणतीही व्यक्ती आपल्या कर्मांचा अंदाज लावू शकते. हे मार्ग केवळ मागच्या जन्माच्या कर्मांना समजण्यास मदत करत नाहीत, तर हे देखील सांगतात की आपण आपले वर्तमान जीवन कसे चांगले बनवू शकतो. हे जीवन कर्माचा एक आरसा आहे, जो आपल्याला आपला भूतकाळ आणि भविष्याची एक झलक देतो. पहिला मार्ग, वर्तमान जीवनाचा आरसा. पहिला मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या वर्तमान जीवनाला बारकाईने पहा. तुमच्या जीवनात किती सुख आहे, किती दुःख आहे, किती आजार तुम्हाला घेरून आहेत, किती अडचणी तुमच्या समोर येत आहेत. तुमचे जीवन कष्टांनी भरलेले आहे का,
की तुम्ही सुख आणि शांतीने जगत आहात. शास्त्र आणि पुराणांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की आपले वर्तमान जीवन आपल्या मागच्या जन्माच्या कर्माचे फळ आहे. जर तुमचे वर्तमान जीवन दुःख, रोग आणि अडचणींनी भरलेले असेल तर हा या गोष्टींचा संकेत आहे की तुमचे मागच्या जन्माचे कर्म कदाचित तितके शुभ नव्हते. शास्त्रात म्हटले आहे की कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. हा निसर्गाचा नियम आहे, ज्याला कोणीही बदलू शकत नाही. जसे एक शेतकरी जे बी पेरतो तसेच फळ मिळवतो. जर त्याने चांगले बी पेरले तर त्याला चांगले पीक मिळेल, पण जर त्याने खराब बी पेरले तर पीकसुद्धा खराब होईल. अगदी त्याचप्रमाणे आमची कर्मे बी आहेत आणि आमचे जीवन त्यांचे पीक. जर तुम्ही आज कष्ट भोगत असाल तर हे तुमच्या मागच्या जन्माच्या कर्माचा परिणाम असू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, आर्थिक चणचणीचा सामना करत असेल किंवा नात्यांमध्ये वारंवार अपयश मिळत असेल तर हे शक्य आहे की त्याने मागच्या जन्मात काही अशी कर्म केली असतील ज्याचे फळ त्याला आता भोगावे लागत आहे. शास्त्र म्हणतात, करावे तसे भरावे. हा नियम अटळ आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण निराश झाले पाहिजे. वर्तमान जीवन आपल्याला एक संधी देते की आपण आपले कर्म सुधारावे आणि भविष्य चांगले बनवावे. दुसरा मार्ग वर्तमान कर्माचे विश्लेषण. दुसरा मार्ग आणखी रंजक आणि खोल आहे. भगवान विष्णू गरुडाला म्हणाले, हे गरुड, जर तुला मागच्या जन्माचे कर्मांना समजून घ्यायचे असेल तर आपल्या वर्तमान जीवनाच्या कर्मांना बघ. हे ऐकायला सोपे वाटते, पण याचा अर्थ खूप खोल आहे. आमचे वर्तमान कर्म आपल्या मागच्या जन्माच्या कर्माचे एक प्रतिबिंब असू शकतात. जर आपण आपल्या वर्तमान जीवनात करत असलेल्या कार्याचे विश्लेषण केले तर आपल्याला हे समजू शकते की आपली वृत्ती आणि सवयी कशा आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही पूर्ण शुद्धीत जागृत अवस्थेत जाणीवपूर्वक चुकीचे कार्य करत असाल, जसे की कोणाला धोका देणे, कोणाचे मन दुखावणे, कोणाचे पैसे हडप करणे, कोणा दुर्बलाला त्रास देणे किंवा कोणाला शिवीगाळ करणे, तर हे दर्शवते की तुमच्या वृत्तीमध्ये काही कमतरता आहे. जर तुम्ही जागृत अवस्थेत जेव्हा तुम्हाला सर्व काही समजत आहे तरीही चुकीचे कार्य करता, तर विचार करा, जेव्हा तुम्ही मागच्या जन्मात होतात आणि ते जीवन तुम्हाला आठवत नाही तेव्हा तुम्ही काय काय केले असेल. आपला आत्मा एका प्रवासावर आहे जो अनेक जन्मांपासून चालत आला आहे. प्रत्येक जन्मात आपल्या वृत्ती आणि सवयी आपल्यासोबत चालतात. जर तुम्ही या जन्मात रागीट आहात, लोभी आहात किंवा दुसऱ्यांना दुःख देण्याची सवय ठेवता, तर शक्य आहे की मागच्या जन्मात सुद्धा तुम्ही अशीच वृत्ती दाखवली असेल. हा दुसरा मार्ग आपल्याला हे समजवण्यास मदत करतो की आपल्या आत्म्याची प्रकृती काय आहे. जर तुम्ही तुमचे वर्तमान कर्म सुधारले तर केवळ तुमचे हे जीवनच चांगले होणार नाही, तर तुमचा पुढचा जन्म सुद्धा सुखमय होऊ शकतो. कर्माचा घडा, सुख आणि दुःखाचा हिशोब जीवनाला एका घड्याच्या रूपाने समजले जाऊ शकते. आमचे चांगले कर्म एका घड्यात जमा होतात आणि वाईट कर्म दुसऱ्या घड्यात. जोपर्यंत चांगल्या कर्माचा घडा भरलेला राहतो तोपर्यंत आमचे जीवन सुखमय राहते, पण जसा हा घडा रिकामा होतो, वाईट कर्माचा घडा प्रभावी होऊ लागतो. निसर्ग खूप संयमी आहे. तो वाट पाहतो की कधी तुमच्या चांगल्या कर्माचे फळ संपते आणि मग वाईट कर्मांचा हिशोब सुरू होतो. समजा एखादी व्यक्ती 70 वर्षांपर्यंत सुखी जीवन जगते. त्याला कोणताही आजार नाही, कोणतीही आर्थिक अडचण नाही आणि नात्यांमध्येही कोणतेही दुःख नाही. तो विचार करतो की त्याचे जीवन खूप चांगले आहे, पण समजा की 70 वर्षाच्या वयात त्याच्या चांगल्या कर्माचा घडा रिकामा होतो. आता जर तो 71व्या वर्षात प्रवेश करतो तर त्याच्या वाईट कर्माचे फळ सुरू होऊ शकते. पण
जर तो 70 वर्षाच्या वयात मरण पावला तर काय होईल? काय तो वाईट कर्माच्या फळापासून वाचला नाही? निसर्गाचा नियम असा नाही. पुढच्या जन्मात तो त्या वाईट कर्माचे फळ भोगेल. कधी कधी लोक म्हणतात, मी तर अजून मूल आहे, माझ्यासोबत इतक्या अडचणी का आहेत? याचे उत्तर हे आहे की या अडचणी तुमच्या मागच्या जन्माच्या कर्माचे फळ असू शकतात. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही. तो केवळ तुमच्या कर्माचा हिशोब ठेवतो. एक मूल जे पुलाखाली उपाशी तडफडत आहे आणि दुसरे मूल जे एखाद्या श्रीमंत घरात जन्म घेते, हा फरक त्यांच्या कर्माचा परिणाम आहे. ईश्वर भेदभाव करत नाही. हे आमचे कर्मच आहेत जे आम्हाला सुख किंवा दुःख देतात. कर्माची सुधारणा, चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली हे समजणे महत्त्वाचे आहे की कर्माचा नियम आपल्याला निराश करण्यासाठी नाही तर आपल्याला प्रेरित करण्यासाठी आहे. जर तुम्ही तुमच्या वर्तमान जीवनात चांगले कर्म केले, जसे की दुसऱ्याची मदत करणे, सत्य बोलणे, दया आणि करुणा दाखवणे, तर तुम्ही तुमचे भविष्य चांगले बनवू शकतात. शास्त्रामध्ये म्हटले आहे, चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. जर तुम्ही आज चांगले कार्य केले तर तुमचा पुढचा जन्म सुखमय होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिले, एखाद्या दुःखी व्यक्तीला सांत्वन दिले किंवा एखाद्या दुर्बलाची मदत केली तर हे कार्य तुमच्या चांगल्या कर्माच्या घड्याला भरतात. हा घडा जितका भरेल तितकेच तुमचे जीवन सुख आणि शांतीने भरलेले राहील. याच्या उलट जर तुम्ही दुसऱ्यांना दुःख देता, धोका देता किंवा क्रोध आणि लोभात अडकता तर तुम्ही तुमच्या वाईट कर्माच्या घड्याला भरत आहात, ज्याचे फळ तुम्हाला भविष्यात भोगावे लागेल. निसर्गाचा नियम खूप स्पष्ट आहे. जसे तुम्ही कराल तसेच तुम्हाला मिळेल. हा नियम ना पक्षपात करतो ना कोणाला विशेष सूट देतो. मग तुम्ही श्रीमंत असो, गरीब असो, मोठे असो वा लहान, निसर्ग तुमच्या कर्माच्या आधारावरच तुम्हाला फळ देतो. कर्मणे वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन हा एक प्रसिद्ध भगवद्गीतेचा श्लोक आहे, ज्याचा अर्थ आहे की तुमचा अधिकार केवळ कर्म करण्यात आहे, त्याच्या फळामध्ये कधीही नाही. याचा अर्थ असा आहे की आपण आपले कर्तव्य फळाची चिंता न करता पूर्ण केले पाहिजे. हा श्लोक निष्काम कर्माचा सिद्धांत शिकवतो, ज्याचा अर्थ आहे की कर्म स्वतःमध्ये एक ध्येय असले पाहिजे, ना की त्याचे परिणाम. शेवटी भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले, हे गरुड, कर्मच मनुष्याचा खरा सोबती आहे. हा ना कधी धोका देतो ना कधी सोडतो. मनुष्याने आपले कर्म शुद्ध आणि उत्तम बनवले पाहिजेत, जेणेकरून त्याचे जीवन सुख आणि शांतीने भरलेले राहील. आमचे जीवन एक प्रवास आहे, ज्यात प्रत्येक कर्म एक पाऊल आहे. जर आपण योग्य दिशेने पाऊल उचलले तर आपले गंतव्य मंजिल सुखमय असेल. पण जर आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो तर आपल्याला दुःख आणि कष्ट भोगावे लागू शकतात. म्हणून आपले कर्म सुधारा, दुसऱ्यांसाठी चांगले करा आणि निसर्गाच्या नियमाशी जुळवून घ्या. हेच जीवनाचे खरे रहस्य आहे. हे ऐकून राजाला आश्चर्य झाले. त्यांनी पुन्हा एका योगीचा आश्रय घेतला. त्यांनी गहन ध्यान सुरू केले. अनेक महिन्याच्या साधनेनंतर राजाला आपल्या मागच्या जन्माचे काही दृश्य दिसू लागले. त्यांनी पाहिले की ते एका छोट्या गावात एका व्यापाऱ्याच्या रूपात राहत होते. त्यांनी गरिबांना अन्न वाटले, मंदिरे बांधली, पण एकदा अजाणतेपणी एक चुकीचा व्यवहार केला, ज्यामुळे त्या काही लोकांचे नुकसान झाले. या स्मृतीने राजाला आपल्या वर्तमान जीवनातील कष्टांचे कारण समजण्यास मदत केली. शेवटी राजाने एका सिद्ध गुरूंचा आश्रय घेतला. गुरूंनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने राजाला त्याच्या मागच्या जन्माचे पूर्ण दर्शन घडवले. राजाने पाहिले की त्याच्या कर्माचा हिशोब यमलोकात ठेवला गेला आहे आणि त्याच्या चांगल्या कर्माचा घडा अजूनही भरलेला आहे, ज्यामुळे त्यांनाही राजाचे जीवन मिळाले. पण गुरुने हे देखील चेतावणी दिली, हे राजा, आता तुला तुझ्या वर्तमान कर्मावर लक्ष द्यावे लागेल. जर तू आताही धर्माच्या मार्गावर चालशील तर पुढचा जन्म आणखी उत्तम होईल. पण जर तू अहंकार किंवा लोभात पडलास तर पुढच्या जन्मात तुला कष्ट भोगावे लागू शकतात. भगवान विष्णूने गरुडाला सांगितले,
हे गरुड राजा अमरसेनच्या कथेवरून हे समजून घे की मागचा जन्म जाणून घेणे शक्य आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे आपले वर्तमान कर्म शुद्ध करणे. मनुष्य आपला मागचा जन्म ज्योतिष, ध्यान आणि सिद्ध गुरूंच्या कृपेने जाणून घेऊ शकतो, पण खरे ज्ञान हे आहे की तू तुझे वर्तमान जीवन पाहून तुझ्या मागच्या कर्माचा अंदाज लावू शकतोस. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत बाय.